नमस्कार मित्रांनो, ईपीएस 95 पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी। वाढीव ईपीएस पेन्शन संदर्भात सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाणून घ्या। काय आहे नवीन बदल, कोणाला होणार फायदा, सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने उच्च पगारावरील पेन्शनशी संबंधित 3,10,000 प्रलंबित अर्जांबाबत वेतन आणि इतर माहिती अपलोड करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली असून आता ही माहिती अपलोड करण्यासाठी नियुक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे। कामगार मंत्रालयाने सांगितले की ईपीएफओने यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे। याद्वारे उच्च पगारावर पेन्शनसाठी पर्याय संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर केले जाऊ शकतात। ईपीएस उच्च पेन्शन संदर्भात दिलासा। मित्रांनो, एका निवेदनात कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की उच्च पगारावर पेन्शनसाठी पर्याय संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी ईपीएफओद्वारे ऑनलाईन सुविधा प्रदान करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022च्या आदेशांचे पालन करत ही सुविधा पात्र निवृत्तीवेतनधारक किंवा सदस्यांसाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू करण्यात आली होती, जी याआधी केवळ 3 मे 2023 पर्यंत उपलब्ध करून दिली जाणार होती। मात्र कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन पात्र निवृत्तीवेतनधारक सदस्यांना अर्ज दाखल करण्यासाठी पूर्ण 4 महिन्याचा कालावधी देण्यासाठी 26 जून 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली। त्यानंतर कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी 15 दिवसांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला होता। अशा प्रकारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2023 झाली आणि या तारखेपर्यंत निवृत्तीवेतनधारक सदस्यांकडून एकूण 17.49 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत। मंत्रालयाने सांगितले की अनेक मुदतवाढ देऊनही ऑप्शन किंवा जॉईंट ऑप्शनसाठी 3,10,000हून अधिक अर्जाची नियोक्त्याद्वारे पडताळणी होऊ शकली नसून मुदत वाढवण्याच्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर आता 31 जानेवारी 2025 पर्यंत शेवटची संधी दिली जात आहे। याशिवाय ईपीएफओने अधिक माहिती मागितली आहे किंवा स्पष्टीकरण मागितले आहे अशा 4,66,000हून अधिक प्रकरणांमध्ये नियुक्त्यांनी 15 जानेवारी पर्यंत त्यांची उत्तरे किंवा माहिती सादर करण्याचेही मंत्रालयाने पुढे म्हटलेले आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।